आणि आज अजून म्हणजे दुधात आणि एक चमचा साखर मी म्हणायला लागेल, गोडवा वाढला की एवढे मोठे लोक, आपले सगळे नेते, सहकारी, पदाधिकारी हे सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत. हे आमच्यासाठी खरंच एक समाधानाची गोष्ट आहे. दुर्दैव आहे की ज्या पाटणी साहेबांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षाची सेवा करण्यात दिलं, ते गेल्यानंतर दुर्दैव आहे खरं तर की त्यांचा लेख ह्याच्या मागे खरं तर सगळ्यांनीच खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं. आणि जेव्हा माझी भेट झाली तेव्हा मी म्हणले, एक युवा काहीतरी चांगलं करू पाहतो महाराष्ट्राच्या हित, आणि अशा वेळीस जर आपण त्याच्यावर उभं राहायचं नाही तर कोण उभं राहणार. आणि त्याच्यामुळे मला अभिमान आहे खरं तर ज्या परिस्थितीत तो आलाय आपल्याकडे, मला त्याचं खूप दुःख वाटतं. म्हणजे पाटणी साहेब आज आपल्यावर असते तर अर्थातच आपल्याला जास्त आनंद झाला असता. दुर्दैवाने आपण अशा काही गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात आणि खंबीरपणे एक युवा धडपड करतोय, महाराष्ट्राच्या विकासासाठी करतोय, सामाजिक प्रश्नांसाठी धडपड करतोय, अशा सगळ्या युवकां आणि युवतींच्या मागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याचं तर स्वागतच आहे, पण त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि माननीय जयंत पाटील साहेब म्हणले तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब आहे आणि आज या कुटुंबात आपल्या सगळ्यांचं मी प्रेमाने, आदराने स्वागत करते. एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीचे सरकार महिलांकडून मतं मागतंय, मात्र तिकडे दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांना बहिणीला असलाके शब्दात बोलतात. आपण म्हटलं की एक तर हे जे सरकार आहे हे महिला विरोधी सरकार आहे. यांना बहिणी कधी आठवल्या? लोकसभेच्या रिझल्टच्या नंतर यांना बहिणी आठवल्या. आधी बहिणी आठवल्या नव्हत्या, माझ्यापेक्षा दुसरं कुणालाही माहिती नाही. आणि त्याच्यामुळे लोकसभेचा रिझल्ट झाल्यानंतर त्यांच्या ध्यानात आलं की अरे बापरे, आता महिलांना आपण आणि बहिणींना आपण काहीतरी मान सन्मान दिला पाहिजे. आणि दुर्दैव आहे की म्हणजे मी जाहीर निषेध करते ज्या पद्धतीने नगरमध्ये घटना घडली. जया ही एक अतिशय सुसंस्कृत महाराष्ट्राची लेक आहे. ती फक्त थोरात साहेबांची लेक नाही, ती अतिशय सुशिक्षित मुलगी आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या राज्यातल्या प्रत्येक कॅन्सर पेशंटची सेवा ती मुलगी करते. अतिशय सुंदर काम ज्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष केलेलं आहे. अशा सुसंस्कृत, सुशिक्षित, आणि माझं म्हणणं सुसंस्कृत, सुशिक्षित कुठल्याही महिलेचा हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्रामध्ये ह्या लेकीचा, ही फक्त बाळासाहेब थोरातांची लेक नाही, ही आपल्या सगळ्यांची लेक आहे. आणि ज्या घाणेरड्या पद्धतीने जयाबद्दल जे भाष्य केलं याचा मी जाहीर निषेध करते. आणि ह्या बाबतीत त्या सगळ्यांनी मिळून, ज्यांनी तिथे त्या व्यासपीठावर उपस्थित होते, या सगळ्यांनी जयाची आणि महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे की महिलांच्या बद्दल अशी ही कुठली संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती नाही हे यांना. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की यांना नात्यातलं आणि प्रेमातलं अंतरच कळत नाही. यांना वाटतं नातं हा व्यवहार असतो. अहो, बहिणींना बहीण लाडकी झाली लोकसभेनंतर, आणि ते पण 1500 रुपये देऊन. मला सांगा, बदलापूरला जेव्हा बलात्कार झाला तेव्हा यांना बहीण त्यांची आठवली नाही? बलात्कारला जेव्हा आंदोलन झालं बलात्कारानंतर, तुमच्या सगळ्या चॅनल्सनी ते लाईव्ह दाखवलं. मी मीडियाचे आभार मानते. तुम्ही जर बदलापूरचा विषय कदाचित ज्या पद्धतीने तुम्ही उचलून धरला, या राज्यामध्ये महिला सुरक्षिततेबद्दल कधीच आवाज उठवला त्या लोकांनी नसता जे आज सत्तेमध्ये आहेत. मीडियाचं प्रेशर आणि बदलापूरची मायबाप जनतेने एवढं आंदोलन केलं तेव्हा ती गोष्ट बाहेर आली. कशाला? बदलापूरची तर गोष्ट वाईटच आहे. आणखीन एक तुम्हाला सांगते, बदलापूरचं तर बदलापूरकरांचं कौतुक आहे की एवढी गलिच्छ घटना दाबायचा प्रयत्न जे सरकार करत होतं त्याला वाचा फोडायचं काम तुम्ही केलं आणि लोकांमध्ये जागृती आणली. त्यानंतर बारामती लोकसभा, मला वेदना होतात हे सांगताना, प्रचंड अस्वस्थता. ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामूहिक बलात्कार झाला, सामूहिक बलात्कार. आणि त्याला किती दिवस झाले, आठवडे झाले, यांना एक माणूस सापडला नाही. इतके दिवस का लागले?
आणि सगळ्याच गोष्टी क्राईम महाराष्ट्रात वाढला आहे मी म्हणत नाहीये. भारत सरकारचा डेटा सांगतोय की महिलांच्या विरोधात छेडछाड, बलात्कार, मग पॉर्सची हिट अँड रन केस तुम्ही सगळ्यांनीच पाहिली आहे. पॉर्श गाडी आणायची माणसांना बिचारे गरीब कष्ट करणारे दोघं मुला युवती जात होते त्यांना उडवलं. मग रक्ताचे तुम्ही सॅम्पल बदलता. ड्रग्ज मधले लोक हॉस्पिटलमध्ये जातात तिकडून कुठे प्रसार होतात. कशा होतात या गोष्टी. या राज्यामध्ये आज महिला सुरक्षित आहे का तर नाही याची असंख्य उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकते. आणि तुमच्याच चॅनलवर मी असं पाहिलं की महिला म्हणतात की तुमचे 1500 रुपये नको आम्ही 2000 रुपये देतो पण आमची महिला सुरक्षित ठेवा. मी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला, आईला, बहिणीला, मावशीला, लेकीला शब्द देते की कैलासवासी R.R. पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा महिलांच्या विरोधात अशा गोष्टी व्हायच्या नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फक्त महिला नाही पुरुषांचीही सुरक्षितता ही नैतिक जबाबदारी घेऊन मी आमचं सरकार करेल. आणि 24 तास कोणी कुठे फिरलं तरी त्याला तो अधिकार आहे. कुणावरही कुठले हल्ले, बलात्कार असल्या गोष्टी होणार नाही याच्यासाठी ताकदीने आमचं सरकार काम करेल. बहिणींना मदत करूच, बहिणींना लाडकी लेकीचे कौतुक करूच. स्कीम तर चालूच राहील. ह्याच्याहून चांगली स्कीम आम्ही करू ज्याच्यात आरोग्य आणि शिक्षण आणि अधिकारही देऊ. हे सगळं आम्ही करू पण महिलेची सुरक्षितता ही आमच्या सरकारचं प्राधान्य असेल. ताई नवाब मलिक एकीकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र आज अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि निवडणूक लढवू नये यासाठी विनंती केली. कसं पाहता याकडे. खरं तर आमची आणि नवाबभाईंचे अनेक दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही जेव्हा एकत्र पक्ष होता, हा गट जेव्हा बाजूला झाला त्याच्या आधी त्यांचा सगळा मान सन्मान दोन्ही बाजूंनी झाला. आमचे कौटुंबिक संबंध होते. अनेक वेळा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले तेव्हा कोणी त्यांच्या घरी गेलं नाही. तेव्हा सुप्रिया सुळेच गेले. तुम्ही विचारा, अनिल देशमुख साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, अरे त्याच्यात काय. तेव्हा जेव्हा या लोकांनी एजन्सीज, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या केसेस आमच्या लोकांच्या विरोधात केला तेव्हा सुप्रिया सुळे या सगळ्यांना भेटायला आर्थर रोडला गेली, कोर्टातही गेली आणि हॉस्पिटलमध्येही गेली. तेव्हा कोणाला आठवत नाही कारण का माणुसकीच्या नात्याने मी त्यांच्याशी गेले. आमच्या बरोबर संघटनेत जे किती अडचणीत असले तरी आम्ही ताकदीने त्यांच्या मागे संघर्षात उभे राहतो. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की ज्या नवाबभाईंबरोबर आम्ही एकत्र काम केलं यांच्या सगळ्यांच्याबरोबर मंत्रिपदात होते हे भारतीय जनता पक्षाचं जे अदृश्य शक्ती ठरवते हे दुर्दैव आहे की आज ती युती ना, महायुती त्यांची करेक्ट, ते महायुतीचे तिन्ही पक्ष हे अदृश्य शक्तीच चालवते. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच ठरवते की कोणी कुठल्या पक्षात लढायचं, कोणी कुठे प्रवेश घ्यायचा, कोणी. त्यामुळे ती 3 in 1 झाले तिकडे. एकच अदृश्य शक्ती सगळं चालवते. दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आज अदृश्य शक्ती ती सगळी युती चालवते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि स्वाभिमानी मराठी माणसाला प्रचंड अस्वस्थ करणार. हिंदी में की आज नाही, पहिला मराठी पुरावून येतो झालं. शेवटचा मराठी. भाजप इतर राज्यातील त्यांचे मुख्यमंत्री त्यांना स्टार प्रचारक म्हणून आणणार आहे महाराष्ट्रात प्रचारासाठी. कसं पाहताय. लोकशाही आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. अतिथी देवो भव. जो बाहेर येऊन येईल त्याचं आम्ही प्रेमाने आदराने स्वागत करू. भाई पत्नी साहब के बेटे को टिकट नहीं दिया गया जबकि वहां पर उम्मीदवार आयात किया गया. आपने कहा कि इस युवा नेता को आप आधार देंगी, उसको सपोर्ट करेंगी. नहीं, ये बहुत दुख की बात है कि उनके पिताजी ने भारतीय जनता पार्टी को पूरी साथ और ताकत दी, बढ़ाई पार्टी. और उनके बाद मुझे दुख हुआ ये देख के, मुझे आश्चर्य भी लगा कि हमारे संस्कार क्या कहते हैं कि अगर कोई दुख में हो, दिक्कत में हो, भले आप शादी में मत जाइए लेकिन अगर किसी के यहाँ ऐसी कोई घटना हुई उसके साथ रहना, खड़ा रहना, उसको साथ देना, प्यार देना, ये भारत और महाराष्ट्र की संस्कार है और संस्कृति है. और ये लड़का महाराष्ट्र के लिए कुछ करना चाहता है. और ऐसे तरह जिस तरह से उनके घर में जो हुआ उसके बाद मुझे भी आश्चर्य लगा कि ये बीजेपी जो 2.0 है नई पार्टी, ओरिजिनल बीजेपी में जब सुषमा जी थे, अटल जी थे, तब सबको एक फैमिली की तरह सब साथ रहते थे. ये जो बीजेपी 2.0 है
उसने ऐसे क्या अन्याय उन पे किया, मुझे ये सिर्फ टिकट की बात नहीं है, उनको साथ खड़े रहने की बात है। और बीजेपी के एक को टिकट देते उनकी जगह तो भी बात थी। इन्होंने बाहर से एक कैंडिडेट लाया और घर के बच्चे को, ऐसा कोई करता है? ऐसी कोई माँ करेगी कि अपना घर का बच्चे को घर से निकाल दो और दूसरे को अंदर करो? ऐसा थोड़ी होता है। ये तो महाराष्ट्र और भारत की संस्कृति में कुछ नया ही ट्रेंड उन्होंने शुरू किया। जया ताई को लेकर स्टेटमेंट आया और ये पहली बार नहीं हुआ, इससे पहले भी कई नेताओं ने स्टेटमेंट दिए गए हैं। मैं, जया मेरी छोटी बहन की तरह है, लेकिन एक बहुत संस्कारी डॉक्टर है जिन्होंने टाटा कैंसर हॉस्पिटल, जो टाटा मेमोरियल हॉस्पिटल में जिस देश से नहीं दुनिया से लोग वहां ट्रीटमेंट लेते आने, वहां इस हमारी बच्ची ने इतने साल सेवा की है। और क्या कर रही थी वो सिर्फ थोड़े उस एरिया में जाके पिताजी के लिए, वहां की लोगों की सेवा करने के लिए वो हमारी बच्ची घूम रही थी। और जिस गंदी तरह से भारतीय जनता पार्टी, मुझे हमेशा पता है कि वो महिलाओं का द्वेष ही करते हैं, इसका और एक उदाहरण उन्होंने दिखाया कि किस गंदी तरह से जया के खिलाफ जिस तरह हुआ है, मैं उसका खंडन करती हूँ। महाराष्ट्र में ऐसी घटिया गंदी चीजें कभी नहीं हुई है। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है। ये बहुत संस्कारी लोगों का सिर्फ महाराष्ट्र नहीं, इस देश के संस्कार है। पता नहीं भारतीय जनता पार्टी का हो क्या गया, क्योंकि मैं भारतीय जनता पार्टी को एक बहुत संस्कारी पार्टी मानती थी। मैं आज भी सुषमा स्वराज जी को एक बड़ा नेता, मेरा भी नेता मानती हूँ। बहुत सीखा है मैंने सुषमा जी से। क्या हो गया उनके? अरुण जी रहे, अटल जी रहे, अडवाणी जी रहे, बहुत संस्कारी लोग पार्लियामेंट में, हम उनसे सीखते थे भाषण कैसे करे। एक दूसरे का जरूर हम विरोधक थे, लेकिन बड़े संस्कारी और अच्छी तरह से एक दूसरे के लिए हम आगे लड़ते भी थे। लेकिन एक महिला का जिस गंदी तरह अपमान भारतीय जनता पार्टी ने किया है, उसका मैं खंडन करती हूँ। और इससे पता चलता है कि भारतीय जनता पार्टी की सोच कैसी है और महिलाओं के बारे में कैसा सोचते हैं। 9 मई को लेकर बीजेपी उनका विरोध कर रही है। वो कह रही कि वो खड़े भी रहेंगे तो उनका प्रचार नहीं करेंगे, उनको टिकट ना दिए जाए, इसलिए बीजेपी प्रेशर भी बना रही है। मुझे भी कितना दुख होता है कि नवाब भाई के साथ जो अन्याय हो रहा है, जिस तरह हम सब उनके साथ खड़े थे, तो मुझे आज भी याद है उनकी फैमिली बहुत बहुत टेंशन से गई है। और आज भारतीय जनता पार्टी तय करेगी कि नवाब भाई लड़ेंगे या नहीं लड़ेंगे। क्या अधिकार है भारतीय जनता पार्टी को? वो भारतीय जनता पार्टी के तो मेंबर है नहीं, ना वो भारतीय जनता पार्टी को टिकट मांग रहे, वो तो उनके मित्र पक्ष को टिकट मार रहे। तो आज भारतीय जनता पार्टी, सारी पार्टियां वही चलाएंगे। ये अदृश्य शक्ति, तीनों पार्टियां, महायुति में 3 पार्टियां हैं उनकी, तीनों पार्टियों का टिकट यही तय करेंगे। ये देश संविधान से चलता है, ये किसी की एक मन मर्जी से नहीं चलता। और मुझे आश्चर्य लग रहा है कि भारतीय जनता पार्टी तय करेगी कि उनके मित्र पक्ष में कौन कहां से तय करेगा। ये कोई नया ट्रेंड ही अदृश्य शक्ति शुरू कर रही है, लेकिन हम इस अदृश्य शक्ति के खिलाफ ताकत से लड़ेंगे, क्योंकि हम स्वाभिमानी लोग हैं। हम महाराष्ट्र की आन बान और शान के लिए लड़ेंगे। और हर आदमी जो महाराष्ट्र में रहता है वो मराठी है और उसको अधिकार है इलेक्शन लड़ने का। अदृश्य शक्ति दिल्ली से नहीं कहेगी कि कौन कहां से, कौन सी पार्टी से और कौन से टिकट पे लड़ेगा। बीजेपी की एक बार फिर से लंबी फेहरिस्त का ये केंद्र के बड़े बड़े नेता, मंत्री, मुख्यमंत्री, पूरी फौज उतारी जाएगी प्रचार में। अतिथि देवो भव। पूरे देश से अगर महाराष्ट्र में लोग आ रहे हैं भारतीय जनता पार्टी से, मैं उनका तहे दिल से महाराष्ट्र में स्वागत करती हूँ। हमारे संस्कारों में अतिथि को भगवान मानता है, तो अतिथि देवो भव। आप जरूर आइए, आप हमारा मराठी खाना खाइए, जरूर आपकी खातिरदारी करेंगे हम, क्योंकि यही हमारे संस्कार है। आपने कहा कि महाराष्ट्र की आपकी सरकार आएगी तो महिलाएं जो है 24 घंटा बेखौफ होकर, सिर्फ महिला नहीं, हर नागरिक की सुरक्षितता, ये हमारी सरकार की जिम्मेदारी होगी। क्योंकि जब से ये सरकार आई है, महिलाओं के खिलाफ अत्याचार बढ़ रहे हैं। बलात्कार, बदलापुर की केस में आपने देखा, मेरे निर्वाचन क्षेत्र में मुझे बहुत दुख होता है। एक सामूहिक बलात्कार बारामती लोकसभा मतदार संघ में हुआ था मेरे निर्वाचन क्षेत्र में। कितने दिन पुलिस को लगे,
क्योंकि ये सरकार सीरियस ही नहीं है। पार्टी तोड़ो, घर तोड़ो, इसी में इतनी व्यस्त रहती है। नहीं तो आइस तो है ही, इनकम टैक्स, सीबीआई, ईडी के छापे में सबसे आगे, इनकम टैक्स में सबसे आगे। लेकिन अगर एक बलात्कारी को ढूंढना हो तो इनको बहुत टाइम लगता है। ये बहुत दुख की बात है कि हमारे अपने महाराष्ट्र में, छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में, शाहू फूले अम्बेडकर जी के महाराष्ट्र में जिस तरह महिलाओं के अपमान हो रहे हैं, बलात्कार हो रहे हैं, ये बहुत दुख की बात है और ये बदलना पड़ेगा और इसीलिए ये सरकार बदलनी पड़ेगी। थैंक यू। जय हिंद।